नमस्कार. आता आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या असगणी इथं आहोत आणि असगणीच्या श्रीदेव रामेश्वर पावणाई विठ्ठलादेवी यांच्या जो पुनःप्रतिष्ठापन आहे आणि कलशारोहण सोहळा आहे त्याची आता 12 मेला लगबग सुरू आहे. त्या संदर्भात बोलायला आपल्याबरोबर सर्व मान्यवर आहेत इथे. आपण गणेश बाकरे तसंच मिलिंद गावकर यांच्याशी त्याविषयी बोलणार आहोत आणि हा नेमका जो सोहळा आहे त्या सोहळ्याची एक पूर्वसंध्या होती काल 11 मेला की जेव्हा काय काय घडलं ते आपण त्यांच्याकडनं ऐकू. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सिंधुनगरी न्यूजवर. बाकरे साहेब, आता जो आज उत्साह आहे तुमचा, गेल्या जवळपास 3-4 महिन्यापासून हा सगळा तुमचा लगबग सुरू होती, मग आत्तापर्यंत काय झालं यात? या सर्वांच्या सहकार्याने हा एक ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होतो आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो की ह्या कार्यक्रमाचे आम्ही साक्षीदार आहोत. हा कार्यक्रम संपन्न होताना याची देही याची डोळा आम्ही या कार्यक्रमाचा आनंद उपभोगणार आहोत. त्याबद्दल हे मला बाईट द्यायच्या अगोदर सर्वांना चांगलं आयुष्य आरोग्य लाभावं अशी श्रीदेव रामेश्वर पावणादेवीची प्रार्थना करतो. कारण हा कार्यक्रम कित्येक पिढ्यांनी इथे संपन्न होतो आहे आणि त्याचे साक्षीदार आपण असणं म्हणजे स्वतःला परम भाग्यवान आपण समजणं हे त्याचं खरं मर्म आहे. आता काल 11 मेला जे इथे कलश जेव्हा असतील तर जो आणलं गेलं, आपण तिथून जो सुरुवात झाली तिथपर्यंत त्याबद्दल थोडंसं सांगावं. हळदीच्या वाडीला इथे एक आमच्या मारुती मंदिर आहे. म्हणजे परंपरेनुसार प्रत्येक गावात सीमेवर मारुती असावा अशी एक संकल्पना आहे की तो त्या गावचं रक्षण करतो. बरोबरी जे खाली लोक असतात त्यांचं रक्षण करण्यासाठी ती एक प्रभावी देवता म्हणून आहे. त्या मंदिरातून आपण इथे कलशाची मिरवणूक, मला वाटतं शेकडो, म्हणजे मला वाटतं 100-150-200 सुवासिनींच्या कलश डोक्यावर घेऊन अशी एक ऐतिहासिक नेत्रदीपक अशी एक मिरवणूक निघाली. ती पारकरवाडीपर्यंत गेली, थांबली. तिथनं मग आपण मंदिरामध्ये आलो. रात्री हे मिलिंद गुरुजी आहेत, हे देवस्थान प्रमुख पण आहेत आणि उत्कृष्ट वेदशास्त्र संपन्न धार्मिक विद्यात प्रवीण असणारे सिंधुदुर्गमध्ये नावलौकिक प्राप्त असे यजमान या कार्यक्रमाला लाभले. त्यामुळे काय होतं, हे कार्यक्रम करणं सोयीस्कर आणि सोपं होतं आहे. कारण बहुतांशी कार्यक्रमाचे असे अनेक मला वाटतं या प्रतिष्ठापना सोहळे किंवा कलशारोहण सोहळे त्यांच्या मुख्य दिग्दर्शनाखाली संपन्न झालेत आणि रामेश्वर कृपेने असा यजमान आपल्याला मिळतो आहे, हे सुद्धा परमभाग्य आहे ह्या समस्त अजगणीवासियांचं, असंही मला सांगावं असं वाटतं. त्याचबरोबर काल आपण कलश पाणी याला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता इकडे तिकडे आपण बघतो ती भीषण पाणी टंचाई म्हणजे त्याला महाराष्ट्र सामोरा जातो आहे आणि अशा वेळीसुद्धा पाणी चांगलं वापरा, पाण्याचा योग्य वापर करा, हा एक संदेश द्यावा. म्हणजे ज्यावेळी आपण धार्मिक गोष्टी कोणत्याही करतो त्यावेळी निसर्गाशी आपली नाळ तोडू नये. निसर्गाशी आपण जेवढे निसर्गाच्या जवळ जाऊ तेवढा निसर्गातच देव आहे, माणसातही देव आहे. हे तर हा एक संदेश द्यावा. ज्या सुवासिनींनी ज्या आनंदात ज्या उत्साहात, मला वाटतं संध्याकाळी 3 वाजल्यापासून इथनं सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन प्रतीक्षा करत होत्या. रात्री 9, 9:30, 10 वाजेपर्यंत मला वाटतं कार्यक्रम चालला. 10 नंतर मग ते आणलेलं पाणी आम्ही संचय करून ठेवलं की ह्या निसर्गाचं सगळं रूप अवलोकन करता करता ह्या गोष्टी घडत होत्या आणि त्या सर्व पाणी आम्ही ते एका ह्याच्यात ठेवल्याच्यानंतर जलाधिवास, म्हणजे ह्या ज्या देवता आहेत त्या निसर्गातून श्रमाने आनंदाने उत्साहाने आणलेल्या पाण्यात होता जलाधिवास संपन्न होतो आहे. मला वाटतं धार्मिक गोष्टीत माझ्यापेक्षा खूप गाड्या अभ्यासक असताना त्यांच्या क्षेत्रात डोकावणे आणि उगाच स्वतःचं असं करून घेण्यापेक्षा हा कार्यक्रमामागची धार्मिक किंवा सामाजिक संकल्पना मी विशद करतो आणि पुढच्या धार्मिक ज्या गोष्टी आहेत त्याचं अत्यंत सखोल अभ्यासू आणि चांगलं विवेचन मिलिंद गावकर यांनी करावं. आता आपण जे सामाजिक किंवा पर्यावरणाविषयीचा जो एक संदेश आहे जो परमेश्वराच्या माध्यमातून, देवाच्या माध्यमातून, या सोहळ्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतो तो आता गणेश बाकरेंनी दिला आहे. आणि आता आपण त्याच्यातला जो जे इथे अनुष्ठान आहे किंवा जे आता आपण सगळा जो पूजापाठ आहे त्या संदर्भात मिलिंदजी आता कालपासून सुरू झालेला आहे. आपण स्वतःही जेव्हा कलश तिथून सीमेवरून आणले गेले तिथपासून तिथलं पौरोहित्य आपण करताय आणि आता पुढचे 2-3 दिवस हा जो सगळा आहे आता तुमची आता आपण एक म्हणूया तो तुमचा संचसुद्धा आहे तुमच्यासोबतचा, या सर्वाविषयी तुम्ही काय सांगाल? नाही, तुम्ही आधी प्रथमतः तुम्ही जे बोललात की पौरोहित्य करत आहे, आजच्या दिवशी म्हणजे एरवीच्या कार्यक्रमांना आम्ही पौरोहित्य करतो ना, ह्या वेळेला आम्ही यजमान म्हणून आहोत. आमचे पुरोहित म्हणजे कुलपुरोहित म्हणूया किंवा ह्या देवस्थानचे पुरोहित हे गणेश बाकरे आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली आणि आमचे मित्रमंडळ आहे त्यांच्या सहकार्याने हा पुढचा कार्यक्रम होतो आहे. पहिलं यजमानांची आता यंदा म्हणजे पुरोहित ते यजमान
मग आता आपल्या गावात हा जो यजमान पद हे जे आहे त्याची जबाबदारी काय वाटते? खूप आनंद वाटतो आहे, कारण मला असं वाटतं की 79 साली याचा पूर्वी जीर्णोद्धार झालेला होता. म्हणजे मूर्त्या वगैरे काढलेल्या नव्हत्या, परंतु काही नूतनीकरण झालेलं होतं त्यावेळेला मंदिराचं. आणि एक विशेष असं सांगावं लागतं की ज्या महिन्यामध्ये हा कार्यक्रम झाला त्या महिन्यामध्ये आमच्या आईला गर्भधारणा झालेली होती. आणि त्यानंतर माझा डिसेंबरमध्ये जन्म झाला आहे. आणि माझ्या हस्ते हे कार्यक्रम, माझ्या हस्ते म्हणजे मी एकटा करत नाही आहे, हे आमचे सहकारी आहे, त्यांच्या खांद्यावरती सगळं भार ठेवून मी फक्त तिथे नाममात्र आहे, तिथे त्या ठिकाणी यजमान म्हणून. सगळं जे काय सहकार्य आहे ते आमच्या मित्रमंडळाचं, म्हणजे या ठिकाणी असलेले मानकरी आहेत मंडळी, त्यांचंच आहे. आणि मला खूप आनंद वाटतो आहे की या ठिकाणी शिलान्यास झाले, ह्याच्यापूर्वी मंदिराचे दोन्ही या मंदिरांचे शिलान्यास झाले. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मध्ये कोरोनासारखी काही संकटं आली, परंतु त्यालाही कोणाला, म्हणजे परमेश्वराच्या, आमच्या रामेश्वराच्या पावणाईच्या आशीर्वादाने कोणालाही काही धक्का लागलेला नाही. आणि आत्ता हा नेत्रदीप अशा प्रकारचा 3 दिवसाचा कार्यक्रम आजपासून चालू होतो आहे या ठिकाणी. म्हणजे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं मगाशी गणेश बाकरे म्हणाले तशाच पद्धतीचं हे वातावरण आहे. आता आनंदी वातावरण आहे या ठिकाणी. आणि आजपासून जो कार्यक्रम चालू होतो आहे, अजून पुण्यावचन वगैरे व्हायचं आहे. देवतांना नारळ विडे ठेवून या ठिकाणी आपण देवतांना आमंत्रण करतो आहे. आणि आमंत्रण दिल्यानंतर आपण गणपती पूजनादी जे काही संकल्पपूर्वक अशा प्रकारचे पुण्यावचनादी कार्यक्रम करतो आहे. आणि त्यानंतर जलादिवास होईल. या ठिकाणी देवतांना आमंत्रण झाल्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल. प्रधान संकल्प जो केला जाईल तो मी या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून मी बसतो आहे. परंतु जो काय आपण संकल्प करतो आहे हा संपूर्ण गावामध्ये असलेल्या सर्व भक्तजनांसाठी, त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आर्थिक सहकार्य केलेलं असेल किंवा धान्य पुष्प फलं वगैरे समर्पण करून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांसाठी म्हणूनच हा संकल्प केला जाणार आहे. मी फक्त त्या ठिकाणी नाममात्र बसून सगळ्यांच्या नावं काही प्रत्येकाची घेऊ शकत नाही. परंतु हा जो कार्यक्रम आहे तो यशस्वी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी निरनिराळ्या प्रकाराने, श्रमदानाने असेल, मनाने सरी सहकार्य केलेलं असेल, चल पुढे चल, मी करतो आहे, मी आहे तुमच्या पाठीशी, अशा म्हणणारे सुद्धा आहे, ते सुद्धा आमच्यासाठी खूप आहेत या ठिकाणी. ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बसतो आहे. आणि या ठिकाणी सगळ्यांच्या उत्तम अशा प्रकारचं आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं आणि ह्या मूर्तींमध्ये पूर्वीपेक्षाही चांगल्या प्रकारचं तेजोबल प्राप्त व्हावं आणि प्रासादाची संपूर्णता प्राप्त व्हावी. कारण प्रासादाचं शिखर कलश ठेवणे हे त्याचं मस्तक ठेवण्यासारखं आहे. संपूर्ण प्रासाद जो आहे त्याचे प्रत्येकाचे अवयव सांगितले जातात. जशा त्या पद्धतीने मनसाचे अवयव असतात तसं शिखर कलश आपण ज्यावेळेला मंदिरावरती चढवतो त्यावेळी ती त्या पूर्ण शरीराचा, पूर्ण अवयवाचा मुख्य जो गाभा आहे, शिखर कलश, हा त्या ठिकाणी बसवला जाणार आहे. त्याचंसुद्धा शुभमुहूर्त आहे. त्याच्यासाठी चांगला मान्यवर अशा प्रकारची माणसंही बोलवलेली आहेत आपण, म्हणजे गुरु बोलवलेले आहेत या ठिकाणी. आणि आज नंतरचा जो कार्यक्रम होणार आहे, पुण्यावचनादी कार्यक्रम झाल्यानंतर तो या ठिकाणी जलादिवास होणार आहे. आणि जलादिवास म्हणजे या ठिकाणी मूर्तीमध्ये जे काय मालिन्य आलेलं असेल, म्हणजे मूर्तिकार जो मूर्ती घडवतो त्याच्यामधले जे काही भाव असतात ते त्या मूर्तीमध्ये उतरलेले असतात. किंवा त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे शस्त्रांचे प्रहार करतो आपण त्या ठिकाणी. आणि त्या योगे करून त्या मूर्तीनं आलेलं मालिन्य, त्याप्रमाणे आपले वास्तू आहे ही सुद्धा वास्तू तयार करताना सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे अपशब्द उच्चारण होतं. किंवा जे पदार्थ खाऊ नये, जे पदार्थ पिऊ नये, अशा प्रकारचे पदार्थ खाऊन पिऊन अशा प्रकारचे कर्मचारी वर्ग वावरतो त्या ठिकाणी. त्यामुळे त्यालाही मालिन्य आलेलं असतं. त्यामुळे ते वास्तुशांतही करतो आहे आपण त्या ठिकाणी, वास्तूची शुद्धी करणार आहोत. आणि त्या मूर्तींची सुद्धा शुद्धी व्हावी ह्याकरता उद्देश ठेवून या ठिकाणी जलादिवास करतो आहे. का रात्रभर पूर्णपणे ते मूर्त्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये राहिलेल्या आहेत. आणि आता त्या ठिकाणी 12 कलश मांडले जातील आणि त्याची निरनिराळ्या प्रकारची स्नानं घालून शुद्धी केली जाईल त्या मूर्त्यांची. आणि त्या मूर्त्या शुद्ध झाल्यानंतर यज्ञमंडपामध्ये घेतल्या जातील आणि मग पुढील कार्यक्रम उद्याचे चालू होतील त्या ठिकाणी. ओके, खूप छान. तुम्ही याबद्दल सविस्तर सांगितलं. जे होणार आहे त्याच्यामागची काही कारणमीमांसा केली आहे तुम्ही. म्हणजे हे ते तुम्ही तुमचं मत सांगताना त्या कारणमीमांसासुद्धा तुम्ही त्याची केलेली आहे. हे सगळं घडत असताना हा जो उत्साह असतो तो उत्साह कुठेतरी आपण आता समाज स्तरावर, पर्यावरण स्तरावर, आरोग्य स्तरावर, धर्मस्तरावर, मर्मस्तरावर करताना एक राजस्तर असतो. या राजस्तरावर या कार्यक्रमासाठी, या सोहळ्यासाठी धावपळ करणाऱ्या एक व्यक्तिमत्व इथे आपल्या संपर्कात होतं. ते म्हणजे पंचायत समिती सदस्य इथे जे आहेत ते दीपक बंडू चव्हाण. आणि मला फक्त एवढंच सांगायचं की ते ह्या सोहळ्याला तुम्ही सर्वांना शुभेच्छा, आता जे तुमचे गावचे आहेत त्यांना कशा द्याल? श्रीदेव रामेश्वर पावणादेवी आणि इटल्या देवीचा प्राणप्रतिष्ठान सोहळा सर्व मानकरी व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी सगळ्यांच्या भक्तिभावामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा संपन्न होत असताना या गावातील छोट्यात छोटा जरी माणूस असला त्यांनी
त्यांनीसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. मी एकटा काहीच करू शकत नाही, परंतु सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. सर्व येणाऱ्या भाविकांना आणि ग्रामस्थांना या वतीने तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हा कार्यक्रम 12, 13, 14 हा नेत्रदीपक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यासाठी येणाऱ्या भाविकांना पण पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला पण शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते असगणीचे विविध स्तरातील मानकरी म्हणूया, ग्रामस्थ म्हणूया, आणि त्याचसोबत एक एक जबाबदार. प्रत्येक इथे जी व्यक्ती आहे ती आत्ता कुठली ना कुठली जबाबदारी घेऊन आहे. भाविकपणाची सुद्धा एक वेगळी जबाबदारी आत्ता इथे आपल्याला अनुभवता येते. पुढचे 3 दिवस हा सोहळा चालणार आहे 14 मे 2026पर्यंत. आणि या सोहळ्याचा जो उत्साह आहे, या सोहळ्याचे जे विविध उत्साहाचे रंग आहेत ते आत्ता प्रखरतेने आणखीन पसरायला सुरुवात झालेली आहे. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण. एक मिनिट.